हॅलो सर्वांचं माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी बघा लहान मुलांसाठी किंवा घरी ज्यांनी तिखट नाही खाऊ वाटत त्यांच्यासाठी मस्त अशी मूग डाळ पोळी कशी करायची ते सांगते. हे बघा इथं मस्त मुगाची आणि तुरीची डाळ दोन्ही मिक्स करून शिजवून घेतली आहे. इथं हिरवी मिरची कापली आहे, कढीपत्ता, लसूण आणि इथं पाणी गरम करून ठेवले आहे. इथं फोडणी देण्यासाठी पातेलंही बी ठेवलं. हे बघा मस्त गरम गरम पाणी ओतायचं शिजलेल्या डाळीमध्ये आणि इथं फोडणीसाठीची तयारी केली आहे. हे बघा अशी जर डाळ केलात ना तर मुलं किंवा जे आपल्या घरी म्हातारे वयस्कर असतात त्यांना तिखट जात नाही. त्या पण लोकांसाठी खूप छान ही डाळ बनते, चवीला पण खूप छान लागते. तर आता मी फोडणीसाठी इथं पातेलं ठेवले आहे. तर चला फोडणी देऊन घेऊ आपण. सांगते पहिलं पातेल्यामध्ये मस्त तेल टाकून घ्यायचं 2-3 मापटे. तेल चांगलं कडकडू द्यायचं आणि त्याच्यामध्ये मोहरी नाचू द्यायचं. बघा मस्त तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची. मोहरी चांगली तडतडू द्यायची. मोहरी तडलेल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे टाकायचं. जिरे पण चांगलं तडतडू द्यायचं. त्याच्यानंतर लसूण फोडणी एकदम कडक द्यायचं. म्हणताना भाजी छान लागते, पातळ आमटी छान लागते फोडणी दिलेली. हिरवी मिरची टाकून घेऊ, कढीपत्ता चांगलं थोडंसं स्वाद हे करायची. त्याच्यानंतर हळद टाकून एकदम कडक फोडणी बसणार फोडणी द्यायची. जे लहान मुलं आणि घरातल्या ज्यांनाही तिखट भाजी आवडत नाही त्यांना फोडणी चांगली तडतडली आहे. मस्त हे शिजवलेली डाळ बघताच क्षणी कसं वाटतंय खावं. कुणाकुणाला आवडते सांगा अशी डाळ. आणि याच्यामध्ये मस्त कापलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. मीठ वरून टाकून घ्या, जसं पाहिजे तसं मीठ तुम्हाला मीठ टाकून चांगलं मस्त शिजू द्या ह्या डाळीमध्ये. तोपर्यंत मी कोथिंबीर आणते टाकायला. इथं मस्त मी कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि आता ही कोथिंबीर आपण डाळीमध्ये टाकून घेऊ आणि मस्त डाळीला 5 मिनिटं शिजवून एक उकळी काढून घेऊ. तर मुलांसाठी लहान अशी डाळ नक्कीच ट्राय करून बघा, सगळ्यांना आवडेल. न खाणारी मुलंही ताट चाटून पुसून खातील. पाणी ठेवलं, तापलं, थंड बी झालं. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.